विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी बारसागडे सर तुमचे मराठीच्या तासिकेमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण गद्यपाठ पाहणार आहोत आणि गद्यपाठाचं नाव आहे मामू. तर पाठ पहिला मामू. लेखक आहेत शिवाजी सावंत. तर लेखकाचा परिचय. शिवाजी सावंत हे सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. मृत्युंजय ही त्यांची कादंबरी म्हणजे त्यांच्या लेखन कर्तृत्वाचे शिखर आहे. म्हणजे त्यांनी जे काही साहित्य लिहिलं त्या साहित्यामध्ये त्यांची मृत्युंजय ही कादंबरी अतिशय गाजलेली आहे. म्हणून त्याला त्यांच्या लेखन कर्तृत्वाचे मृत्युंजय या कादंबरीला शिखर म्हटलेलं आहे. चरित्रात्मक कादंबरी लेखन हे त्यांचे आवडते लेखन क्षेत्र. तर त्यांचं लेखन साहित्यामध्ये कादंबरी लेखन करणे आणि तेही चरित्रात्मक लेखन करणे हे त्यांचं आवडते लेखन क्षेत्र आहे. छावा, युगंधर, लढत या प्रसिद्ध कादंबऱ्या. तर त्यांनी मृत्युंजय या कादंबरीशिवाय छावा, युगंधर आणि लढत या सुद्धा गाजलेल्या कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. अशी म्हणे असे नमुने, मोरावळा, लाल माती, रंगीत मने हे व्यक्तिचित्रण संग्रह प्रसिद्ध. तर काही व्यक्तिचित्रण संग्रह सुद्धा त्यांच्या लेखनामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये लाल माती, रंगीत मने, अशी मने, असे नमुने आणि मोरावळा असे व्यक्तिचित्रण संग्रह सुद्धा त्यांनी लिहिलेले आहे. शेलका साज, कांचन कल हे ललित लेखन प्रसिद्ध. भारतीय ज्ञानपीठाचा मूर्तिदेवी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महाराष्ट्र राज्य पुरस्काराने 5 वेळा गौरवान्वित. तर त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या पुरस्काराने 5 वेळा गौरव करण्यात आलेला आहे. पूनमचंद भुतोडिया हा बंगाली पुरस्कार, पुणे विद्यापीठातर्फे जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित त्यांना करण्यात आलेला आहे. 1990 या वर्षी साहित्याच्या नोबेल पारितोषिकासाठी नामांकन. साहित्याचा नोबेल पारितोषिक हा जागतिक स्तरावर देण्यात येतो आणि त्या पारितोषिकासाठी जगभरातून साहित्यिकांचं नामांकन करण्यात येते. तर भारतामधून शिवाजी सावंत यांचं 1990 या वर्षी नोबेल पारितोषिकासाठी नाव भारत सरकारने पाठवलं होतं, म्हणजेच नामांकन करण्यात आलं होतं. तर असे महान लेखक शिवाजी सावंत यांचा हा अल्पसा परिचय. तर त्यांचा जन्म झालेला आहे 1940 आणि मृत्यू झालेला आहे 2002 मध्ये. तर अशा प्रकारे त्यांचा अल्पसा परिचय. आणि आता आपण या पाठातील मध्यवर्ती भूमिका काय आहे ते बघूया. मामू हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं म्हणजे चारित्र्य ह्याच्यावर सुद्धा लेखक करतात. कारण तो व्यक्ती सर्वांना आवडतो. त्या व्यक्तीमध्ये काहीतरी त्यांना विशेष जाणवते. त्या व्यक्तीपासून इतरांना काहीतरी शिकण्यासारखं त्याच्यामध्ये गुण असतात. म्हणून त्या व्यक्तीवर व्यक्तिचित्रण केलं जातं. तर मामू हा जो पाठ आहे, गद्यपाठ, हा व्यक्तिचित्रणात्मक असून मामूच्या स्वभावाच्या विविध पैलूंचे वर्णन पाठात केले आहे. तर मामूचा स्वभाव कसा आहे, तो लोकांना का आवडतो, त्याचे विविध पैलूचे वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे. प्रामाणिक, देशाभिमानी, नम्र, सेवाभावी व सहृदयी असलेला मामू. म्हणजे एखादा सहृदयी म्हणजे काय, त्याच्या मनात कडवडा निर्माण होणे, दया निर्माण होणे, प्रेम, आपुलकी, दुसऱ्याविषयी मदत करण्याची भावना निर्माण होणे, त्याला सहृदयी म्हणतात. देशाविषयी अभिमान बाळगणारा, नम्रता असलेला आणि प्रामाणिकपणा इत्यादी प्रकारचे अनेक गुण हे मामूमध्ये दिसून येतात. सहृदयी असलेला मामू माणुसकीचे विलोभनीय दर्शन घडवतो. तर जिथं कुठं माणसावर अन्याय अत्याचार होत असेल अशा ठिकाणी मामू हा धावून आलेला असतो. म्हणजे त्याच्यामध्ये माणुसकी जागृत आहे. समर्पक शब्दरचना, चित्रदर्शी लेखनशैली यामुळे मामू हे व्यक्तिमत्व
परिणामकारकतेने मनाला मिळते. तर मामू या व्यक्तिचित्रणावर हा जो पाठ आहे तो अगदी मनाला स्पर्श करून जातो, मनाला आवडतो. तर पाठाला सुरुवात. घन 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 थोराड घंटेचे टोलावर टोल पडत राहतात. म्हणजे शाळा सुरू झाली की शाळेची घंटा, ज्याला आपण बेल म्हणतो इंग्रजीमध्ये, तर थोराड म्हणजे एक अशी मोठ्या आकाराने मोठी मजबूत दणकट अशी घंटा असायची आणि शाळेची म्हणजे शाळा सुरुवात व्हायची तर त्या थोराड घंटेने म्हणजे त्या मजबूत अशा मोठ्या घंटेवर टोल दिले की शाळा सुरू व्हायची. त्याच्यानंतर शाळा संपण्याची सुद्धा घंटा वाजायची. तर जेव्हा घन 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 थोराड घंटेचे टोलावर टोल पडत राहतात, चैतन्याचे कोंब छोटे कोंब उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडे एकवटू लागतात. कोंब म्हणजे अंकुर, म्हणजे छोट्या मुलांना म्हटलेलं आहे, जे पहिल्या वर्गापासून ते शाळेमध्ये शिकायला. चैतन्याचे छोटे कोंब म्हणजे जणू काही त्यांच्यामध्ये चैतन्याचं कोंब अंकुरत आहे. उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडे एकवटू लागतात. शाळेची घंटा वाजली की कोणत्या घंटेच्या वेळेस प्रार्थना सुरू होईल, कोणत्या घंटेच्या वेळेस ताशिका सुरू होईल आणि केव्हा लघुविश्रांती सुरू होईल, दीर्घ विश्रांतीचे टोल सुद्धा असतात. तर प्रार्थनेच्या वेळेस घंटा वाजली आणि छोटे मुलं उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडे एकवटू लागतात. म्हणजे आपल्या शाळेची, म्हणजे तेव्हा शाळा ती वाड्यात भरायची. हा महाराजांच्या काळातील प्रसंग ते सांगत आहेत लेखक. एकवटू लागतात. समाधानी चर्येनं मामू स्टुलावरून खाली उतरतो. तर मामू हा त्या शाळेमध्ये कर्मचारी असतो आणि जेव्हा प्रार्थनेचे टोल होतात आणि विद्यार्थी प्रार्थनेसाठी एकत्र येतात तेव्हा मामूच्या चेहऱ्यावर समाधान येते आणि तो स्टुलावर बसलेला असेल तर तो खाली उतरतो. रांगा धरून उभे राहिलेले अनघड कोवडे कंठ. तर छोटे छोटे मुलं हे रांगेत उभे राहायचे, त्यांना अनघड म्हटलेलं आहे. म्हणजे अजान असलेले, त्यांना काहीही कळत नसलेले अजान. कोवडे कंठ जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला अडवू लागतात. तर प्रत्येक शाळेची किंवा म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी ज्या ज्या शाळांमध्ये प्रार्थना व्हायची ती कोणत्या तरी अशा दैवी शक्तीला स्मरून प्रार्थना असायची. तर आणि ते भावपूर्ण म्हणजे अगदी डोळे मिटून, तर जसं त्यांच्या गुरुनी त्यांना सांगितलं की अशा प्रार्थनेला अशा प्रकारे उभे राहायचं, असे हात ठेवायचे, डोळे मिटायचे. छोट्या मुलांना जसं सांगितलं तसं ते प्रार्थनेला उभे राहतात, प्रार्थना म्हणतात. तसंच मामू ज्या शाळेत होता त्या शाळेतील मुलं सुद्धा दोन्ही हात जोडून आणि डोळे मिटून भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला अडवू लागतात. म्हणजे एक प्रकारच्या दैवी शक्तीवर आधारित ती प्रार्थना असायची. मामू एका दगडी खांबाला रेलून म्हणजे टेकून, तर कधी उभा असायचा, कधी सावधान मध्ये उभा असायचा मान सन्मानाने, तर कधी टेकून उभा राहायचा. मामू एका दगडी खांबाला रेलून आपली चुनेवानाची सफेद दाढी, चुनेवानाची म्हणजे चुना हा पांढऱ्या रंगाचा असतो, म्हणजे मामू हा वयस्कर झालेला होता, त्याचं वय झालेलं होतं, त्याच्यामुळे त्याची जी पांढरी दाढीचा रंग जो होता तो चुनेवानाची म्हणजे पांढऱ्या रंगाची. चुनेवानाची सफेद दाढी कुरवाळत ती समूह प्रार्थना ऐकत राहतो. तर विद्यार्थी जे एका तालसुरात प्रार्थना म्हणतात, तर मामू हा ती प्रार्थना एक म्हणजे मन लावून ऐकत राहतो आणि प्रार्थना ऐकताना आपली दाढीवरून हात फिरवतो, दाढी कुरवाळत असतो. त्याचं मन कशात तरी गुंतून पडतं आणि तेवढ्याच त्याच्या मनात काहीतरी विचार येतात, तो कोणत्या तरी विचारात गुंततो. प्रार्थना संपते, जनगण मनची इशारत मिळते. इशारत म्हणजेच आदेश किंवा सूचना. जनगण मनची इशारत मिळते. खांबाला रेललेला मामू
पाय जोडून सावधानाचा पवित्रा घेऊन खडा होतो. म्हणजे एखाद्या दैवी शक्तीची प्रार्थना झाली की त्याच्यानंतर जनगण मन म्हणजेच राष्ट्रगीताची सुरुवात म्हणजे आर्डर होतो, आदेश निघतो. आणि त्यावेळेस मात्र मामू, खांबाला टेकून असलेला मामू पाय जोडून सावधानाचा पवित्रा घेऊन खडा होतो. म्हणजे प्रार्थनेच्या म्हणजे एखाद्या दैवी शक्तीच्या वेळेस तो टेकून राहतो. आणि जेव्हा जनगणमन म्हणजेच राष्ट्रगीताला सुरुवात होते तेव्हा टेकलेला मामू हा त्याच्यामध्ये त्या राष्ट्रगीताविषयी राष्ट्राभिमान, देशभक्ती जागृत होते. आणि तो एकदम सावधानाच्या पवित्र्यात दोन्ही पाय जोडून, ज्याप्रमाणे आपण राष्ट्रगीताच्या वेळेस सावधान मध्ये उभे राहतो आणि मान सन्मान देतो, त्याचप्रमाणे मामू सुद्धा जेव्हा राष्ट्रगीत सुरू होते, जनगणमन सुरू होते, त्यावेळेस तो सावधानाचा पवित्रा घेतो आणि उभा असतो, खडा होतो म्हणजे उभा होतो. या षडेचा मामू एक अवयव झालेला आहे. तर मामू हा त्या षडेचा अवयव होता, म्हणजेच अविभाज्य भाग होता, अविभाज्य घटक होता. गेली 40 वर्षे तो आपल्या अलीबाबाच्या हातानं घंटेचे टोल देत असे. चैतन्याची कोंब नाचवत आलाय. आणि 40 वर्षापासून हा मामू त्या शाळेची सेवा करत होता. आणि या 40 वर्षामध्ये त्याने अनेक चांगले अनुभव, कटू अनुभव बघितलेले आहेत. कोल्हापूर संस्थान होतं तेव्हा राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील मामूची नेमणूक आहे. म्हणजेच कोल्हापूर संस्थानाचे राजे राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीमध्येच मामूची नेमणूक झाली होती. त्यानं 2 राज्य बघितली, संस्थानांचं आणि लोकशाहीचं. म्हणजेच कोल्हापूरच्या जेव्हा जे राजे होते म्हणजे राजेशाही, ते संस्थान होतं. म्हणजे त्या संस्थानाचा प्रमुख राजा असायचा, त्याचं विशिष्ट एरियावर, विशिष्ट विभागावर त्याचं राज्य असायचं. परंतु तेव्हा मग त्याच्यानंतर म्हणजे संस्थानाचं राज्य संपलं, राजेशाही संपुष्टात आली आणि लोकशाहीचं राज्य सुरू झालं. म्हणजे इंग्रज लोक भारतात आले आणि त्यांनी लोकशाही पद्धतीने राज्य सुरू केलं, तर त्याला लोकशाही पद्धतीचं म्हणतात. संस्थानाचं आणि लोकशाहीचं कोल्हापूरकरांच्या कैक पिढ्या बघितल्या. तर कोल्हापूर मधील अनेक पिढ्या त्याने म्हणजे 2-4 पिढ्या त्यांनी आपल्या 40 वर्षाच्या काळामध्ये पाहिल्या होत्या. मामूच्या सफेद दाढीत जेवढे केस आहेत तेवढ्या त्याच्या आठवणी असतील. म्हणजे डोक्यात म्हणा किंवा दाढीवर अनेक असे केस असतात जे आपण मोजू शकत नाही. तर तसंच मामू हा लहानपणापासून त्याच्या मनात अनेक प्रकारचे अनुभव, आठवणी ह्या साठवलेल्या होत्या आणि तो एखाद्या प्रसंगी तर सांगायचा पण. खूप बघितलंय आणि भोगलंय त्यानं. म्हणजे त्याने खूप दुःखही सोसलं आणि चांगले किंवा वाईट असे दिवस सुद्धा बघितले आहेत. महाराजांचा मुक्काम पन्हाळ्यावर पडला तर मामूला भल्या पहाटे उठून साथीदारासह 14 मैलाची पायपीट करावी लागली. जेव्हा महाराज म्हणजे कोल्हापूरचे महाराज जेव्हा तिथे मुक्कामाला यायचे तेव्हा हा 14 मीटर लांब असलेला मामू आपल्या साथीदारासोबत भल्या पहाटेपर्यंत त्या पन्हाळगडावर यायचा. भल्या पहाटे उठून साथीदारांसह 14 मैलाची पायपीट करावी लागली. पण ही आठवण सांगताना कुठं वेदनेची कळ त्याच्या दाढीधारी चर्येवर, चर्या म्हणजेच चेहरा, चर्येवर तरडत नाही. तर 14 मैल लांब अंतर चालून येणे रातोरात आणि एकदम पहाटेला त्या पन्हाळगडावर हजेरी लावणे. म्हणजे आपण 2-3 किलोमीटर चाललो तर थकून जातो, पण तो 14 मैल, 1 मैल हा किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असते. तर तो मामू हा 14 मैल अंतर चालून अगदी पहाटेलाच त्या पन्हाळगडावर उभा यायचा, परंतु त्याच्या चेहऱ्यावर कसल्याही प्रकारची थकान नसायची. उलट एका सच्च्या सेवकाला शोभेल अशी अभिमानाची झालर त्याच्या मुखड्यावर उतरते. तर तो तेवढा
म्हणजेच अंतर कापून आलेला मामू त्याच्यावर कसल्याही प्रकारची थकावट नाही, तर एक प्रकारचा म्हणजे शोभा त्याच्या चेहऱ्यावर, म्हणजे म्हणजे शोभा किंवा हास्य त्याच्या चेहऱ्यावर दिसायचं. त्याला अभिमानाची झालर असं म्हणतात. त्याच्या मुखड्यावर उतरते. डोळे किलकिले करत, भुवया आक्रसून त्याच्या बुढ्या देहातील उमद मन बोलून जातं. तर चेहरा मात्र हसला त्याचा, आणि भुवया डोळे किलकिले करत, भुवया आक्रसून त्याच्या बुढ्या देहातील उमद मन बोलून जातं. म्हणजे तो जरी चेहऱ्यावर समाधान दाखवत असेल, परंतु तो 14 मैल अंतर कापून आला हे त्याच्या डोळ्यावरून, त्याच्या भुवयाच्या आकारावरून हे आपल्याला दिसत होतं. सर फाटेच्या धुक्यातनं पन्हाळ्यावर चढणं लई गमतीचं, आता वाटतं पर नाही झेपत. आता याचं वय झालेलं होतं, परंतु जवानपणामध्ये त्याने ते अंतर सहज कापलं किंवा मोठमोठे अंतर तो चालत गेला. परंतु आता त्याचं वय झाल्यानंतर त्याला थकान ते जाणवायचीच. म्हणून ते म्हणतात की पन्हाळ्यावर चढणं म्हणजे, पन्हाळगड हा पहाडावर असलेला किल्ला, त्याच्यावर चढणं म्हणजेच लई गमतीचं, खूप गंमत यायची. आता वाटतं पर नाही झेपत. आता वय झालेली आहे, परंतु आता तेवढं काही आपल्याच्यान जमत नाही किंवा झेपत नाही. संस्थानं विलीन झाली आणि असा इमानी चाकर वर्ग चव्हाटा पांगला. चव्हाटा पांगणे म्हणजे चारी बाजूला विखुरणे. चव्हाटा म्हणजे चारी बाजू, पांगणे म्हणजे चारी बाजूला विखुरणे, चहूकडे विखुरणे म्हणतो आपण त्याला. म्हणजेच भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारतामध्ये काही अनेक असे संस्थाने होती. 563 संस्थाने होती, आणि ते सर्व 563 संस्थाने अखंड भारतामध्ये विलीन करण्यात आली. आणि राजा महाराजांच्या काळामध्ये जसा इमानदार नोकर वर्ग होता, चाकर वर्ग होता, तो आता जिकडे तिकडे विखुरला होता, म्हणजेच चव्हाटा पांगला होता. त्यातच मामू या शाळेत रुजू झाला, एक शिपाई. आणि त्या इमानदार चाकर वर्गातून मामू हा एक नोकर इमानदार हा या शाळेमध्ये शिपाई म्हणून रुजू झाला होता, कामावर हजर झाला होता. म्हणजे इंग्रजांच्या काळापासून तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे काळ सुद्धा मामूने बघितलेला आहे. आता मामू नेमका कसा दिसायचा त्याचं वर्णन केलेलं आहे त्या लेखकाने. डुईला म्हणजे डोक्याला अबोली रंगाचा फेटा, त्याच्या डोक्याला एक फेटा असायचा, आणि तो सुद्धा विशिष्ट रंगाचा. कोणत्या रंगाचा? अबोली रंगाचा. अंगात नेहरू शर्टावर गर्द निळ जाकीट, ज्याप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरू शर्ट घालायचे त्याप्रमाणे मामू सुद्धा शर्ट घालायचा आणि त्याच्यावर निळ जाकीट लावायचं. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये बघा, त्याचं जाकीट जे आहे ते निळ्या रंगाचं आहे. जाकिटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं एक जुनं पाकिट वाच, म्हणजे त्याच्या खिशामध्ये, जाकिटाच्या खिशामध्ये एक घड्याळ किंवा त्याला पॉकेट वॉच म्हणून आपण, ते असायची. खाली घेराची आणि घोट्याजवळ चुन्या असलेली तुमान, म्हणजे त्याचा शर्टच्या खालचा जो पोशाख होता त्याला तुमाण म्हणायचं. पायात जुना पुराणा पंपशू, पंपशू म्हणजेच चप्पल एक प्रकारची, तिला पंपशू म्हणतात. हा मामूचा पोशाख आहे. तर अशा प्रकारे मामू म्हणजेच त्याच्या डोक्यापासून तर चपलेपर्यंत त्याचं वर्णन, म्हणजेच डोक्यापासून तर पायापर्यंत, तळपायापर्यंत लेखकांनी त्याचं म्हणजे कोणत्या रंगाचे कपडे घालायचं, शर्ट, जॉकेट, तुमाण आणि ते चप्पल म्हणजेच पंपशू, जुना पुराणा चप्पल, अशा प्रकारे मामूचा पोशाख होता. शाळेत तो शिपाई आहे, पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. शाळेमध्ये तो आपलं शिपायाचं काम करतो, पण शाळेच्या बाहेर बहुरूपाचे म्हणजे अनेक प्रकारचे कामं त्याला करता येतात. कुठं फळांच्या मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर घटकाभर बसून त्याचं दुकान चालव.
त्याचा परिचय प्रत्येकाशी, मामूचा परिचय हा प्रत्येकाशी असायचा. एका मार्केटमध्ये किंवा बाजारात गेला असेल तर एखाद्या आपल्या ओळखीच्या मित्राच्या दुकानावरच बसायचा. त्याला जर त्या काम असेल तर तो काम याच्यावर सोपवून जायचा की मामू तू दुकान चालव, मी थोडंसं बाहेरून येतो. तर त्याला येईपर्यंत हा त्याचं दुकान चालवायचा. म्हणजे त्याला दुकान चालवण्याचा सुद्धा अनुभव होता. तो हातावर ठेवेल ते अल्लाची खैर म्हणून आपलं सकळ, आणि ते ज्याच्या म्हणजे त्याच्या मोबदल्यात जे काही त्याला देईल ते तो स्वीकारायचा. कुठं एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या बच्चीला उर्दूची शिकवण द्यायच्या. समजा एखाद्या मुस्लिम अधिकारी आहे, साहेब आहे, त्या साहेबाचे लहान लहान मुलं आहेत, तर त्यांना उर्दू भाषेची शिकवण द्यायचा. म्हणजेच उर्दूचं ज्ञान सुद्धा त्याला होतं आणि लहान मुलांना कसं शिकवायचं याचं कौशल्य सुद्धा त्याच्याकडे होतं. म्हणजे लहान मुलांशी वागण्याचं कौशल्य असावं लागते, ते कौशल्य त्याच्यात होतं. अधिकाऱ्याशी कसं बोलायचं वगैरे वगैरे अनेक प्रकारचे कौशल्य त्याच्यामध्ये होतं. एक ना दोन नाना तऱ्हेचे उद्योग मामू करतो. तर अनेक उद्योग, अनेक व्यवसाय किंवा अनेक प्रकारचे रूप त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शाळेतील लोकांना तो शिपाई वाटतो. आता शाळेत जे शिक्षक आहेत, इतर कर्मचारी आहेत किंवा विद्यार्थी आहेत, त्यांना तो मात्र एक शिपाई वाटतो. शाळेबाहेरच्या लोकांना त्याची अनेक रूपं दिसतात. मात्र शाळेच्या बाहेर पडला तर तो कोणासाठी हकीम किंवा वैद्य किंवा डॉक्टर म्हणून दुसऱ्यांना एखाद्या आजारावर औषध वगैरे तो सुचवतो. म्हणून त्याचे अनेक रूप लोकांना दिसतात. मौलवी म्हणजेच एखाद्या मस्जिदीचा प्रमुख. व्यापारी म्हणजे एखादा उद्योगधंदा करणारा. उस्ताद, या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल असं साऱ्यांनी त्याला सुटसुटीत नाव देऊन टाकले मामू. म्हणजे मामू हा नुसतं शिपाईच नाही, तर मौलवी, उस्ताद, व्यापारी इत्यादी प्रकारचे गुण किंवा रूप त्याची होती. म्हणून त्याला अनेक प्रकारचे कामं येत असल्यामुळे सर्व लोकांनी त्याला म्हटलं, नाव दिलं आहे मामू. 10 वर्षापूर्वी मी या शाळेत रुजू झालो तेव्हापासून या माणसाला जवळून पारखत आलो. लेखक म्हणतात की जेव्हापासून मी या शाळेमध्ये रुजू झालो तेव्हापासून या माणसाला जवळून पारखत आहो. म्हणजे लेखक जेव्हा त्या शाळेत रुजू झाले आणि तेव्हापासून म्हणजे 10 वर्षापासूनचा अनुभव ते मामूचा सांगतात. गरीब माणसाने किती आणि कसं हुशार असावं याचा मामू एवढा मासला मला काही बघायला मिळालेलं नाही. म्हणजे गरीब माणसं किती आणि केवढे हुशार असू शकतात हे त्यांनी फक्त मामूच्या रूपात बघितलं आहे. आणि याच्याशिवाय त्यांना दुसरं उदाहरण सांगता येणार नाही असं लेखक म्हणतात. मी मामूच्या घरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेलो. जेव्हा मामूने घर बांधलं आणि त्या नवीन घरामध्ये प्रवेश करायचा जो कार्यक्रम होता, तेव्हा लेखक सांगतात की लेखक जेव्हा मामूच्या घरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेले, त्याची कर्तबगारी बघून खूप समाधान वाटलं. एक शिपाई असलेला माणूस, अल्पशा पगारावर असलेला माणूस, पण त्याची कर्तबगारी केवढी मोठी ते बघून लेखकांना मोठं समाधान वाटलं. मामूनं केलेल्या कष्टमय चाकरीचं फळ म्हणून असेल, पण त्याची सगळीच मुलं गुणवान निघाली. आता मामूने उभ्या आयुष्यामध्ये जे काही कष्ट केले, परिश्रम केले, इमाने इद्वारे पैसा कमवलेला असेल आपल्या कष्टाच्या किंवा प्रामाणिकपणेच्या जोरावर, त्याचं फळ म्हणून मामूची जी मुलं होती ती गुणवान निघालीत, हुशार निघालीत. पैसा कमावतात म्हणून माज नाही. ते पैसा कमावतात परंतु त्या मुलांना त्या पैशाचा माज नाही. म्हणजे गर्व म्हणा किंवा मस्ती त्यांना नाही. बापाचे शब्द त्यांच्या लेखी शेवटचा शब्द आहे. बाप कमी शिकलेला असेल आणि मुलगा जास्त शिकलेला आहे, अधिकारी झालेला असेल, हुशार असेल आणि मोठ्या पदावर असेल, परंतु आताही त्यांनी
आपल्या गरीब बापाचा शब्द प्रमाण मानलेला आहे, तो बापाने टाकलेला शब्द फिरवला नाही, म्हणजेच बापाचा मान त्यांनी ठेवलेला आहे, तो कधी खाली पडत नाही. म्हणजे वडिलांनी म्हणजेच मामूने आपल्या मुलांच्या पुढे जो काही शब्द दिला असेल, जे काही बोलला असेल, तो शब्द मात्र त्यांनी वाया जाऊ दिलेला नाही किंवा सोडून दिलेला नाही, तर तो शब्द त्यांनी पाळलेला आहे. तर हे मामूने आपल्या आयुष्यात कमवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया, नंतर पुढच्या पिरियडला भेटूया. तोपर्यंत नमस्कार. बापरे.